तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या व्लॉगमध्ये. कॅप्शनवरनं कळालंच असेल तर हा व्लॉग आहे मार्गशीर्षमधला शेवटचा गुरुवार उद्यापन. तर हे माझ्या मैत्रिणीच्या घरी होतं. तर तिने मला बोलवलं होतं समर्थाला आणि मला पूजेसाठी. तर आम्ही गेलो होतो, मस्त पाया वगैरे पडलो, देवाचा आशीर्वाद घेतला. समर्थाचा पण पाया पडायला शिकवलं कसं पडतात ते, आणि तिलाही आशीर्वाद घेतला. आणि त्यानंतर मग योगिता आली. योगिताच्या घरी ॲक्च्युली हा कार्यक्रम होता. तर हा व्लॉग पूर्ण बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब केला नसेल आपल्या चॅनल तर नक्की करा आणि व्लॉग पूर्ण बघा. आता आपल्याला ते दूर नको आहे, बाळ ठेवू आपलं. वाव, मला पण पाहिजे अशी. हा. शंभू 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 तिकडे आम्हाला बाळ ठेवायचं बा. ध्रुव आम्हाला ठेवतो आहे. हा ठेवू दे म्हणा, ठेव. मी जातो माऊसोबत जातो. सोनपरी हीच नाव सोनपरी आणि त्याचं नाव सोनपरी. किती क्यूट. तिला पण सोनपरी म्हणतात. वाव, हा का? हे सोनपरी मी तर नवीन म्हणले, पण किती कोइन्सिडन्स ना. सोनपरी सोनपरी इकडे बघ. सोनपरी सोनपरी ए सोनपरी ए सोनपरी ए. मम्मा कुठे का तुझी? अय्यो, ध्रुव कुठे बसला? ध्रुव कुठे बसला? ध्रुव माझं बेबी बघ, माझं आहे. राहू दे का मला? ध्रुव तुझा बाहेर. बाय बाय ध्रुव. तर तिचं काम चालू होतं, तिची मीटिंग चालू होत्या, कारण गुरुवार होता ना, तर सुट्टी नव्हती. तर तिचं मीटिंग वगैरे झाली आणि त्यानंतर तोपर्यंत आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि मग बसलो होतो गप्पा मारत. मग तिचं मीटिंग वगैरे झाली आणि मग तिने छान आम्हाला हळदी कुंकू लावलं दोघींना. सगळ्यांना माहितीच असेल की जे 5 गुरुवार करतात, गुरुवार केल्यानंतर शेवटच्या दिवशी उद्यापन असतं आणि मग सवाष्णी किंवा कुमारिकांना घरी बोलवलं जातं आणि मग त्यांची पूजा केली जाते. तर त्याच्यासाठी तिने आम्हाला बोलवलं होतं. तर कुमारिका म्हणून समू आणि सवाष्णी म्हणून मला बोलवलं होतं तिने. तर गेलो आणि मग तिने छान आम्हाला हळदी कुंकू लावलं, आमची छान पाहुणचार केला. आणि त्याच्यानंतर तिने आम्हाला केळी आणि महालक्ष्मीचं पुस्तक देतात, हे सगळ्यांना माहितीच असेल. तर तिने ते आम्हाला दिलं. तर समूचं हे फर्स्ट टाईम होतं. तर समू ह्या गोष्टी सगळ्या पाहत होते आणि मला ह्या गोष्टी तिला दाखवायला खूप छान वाटतात. तर ती खूप छान प्रकारे पुस्तक पकडत होती. तिला पकडता येत नव्हतं, तर मग आम्ही तिचा हात पकडून मग ते सगळं घेतलं. तर तिला खूप छान वाटलं. आणि मग पुस्तक पकडण्याच्या नादात मी योगिताला आशीर्वाद द्यायचाच विसरले. तर मग तिला म्हटलं, योगिता पुन्हा ये, चल मला तुला आशीर्वाद द्यायचा आहे खूप छान, कारण एवढं सगळं केलं गुरुवार करता, तर मग आपण काहीतरी छान आशीर्वाद दिलाच पाहिजे. आणि इकडे ध्रुव आणि ध्रुवची मस्ती चालली होती. तर म्हटलं योगिताला म्हटलं, चल ये इकडं पटकन. थँक्यू. कोणाची कृपा नसली तरी चालेल, सुष्मिताची कृपा पाहिजे. काहीच नको ते, हात ठेव आपला. तुझ्या आशीर्वादाने माझं आयुष्य वाढणार आहे का? झाले ना ग? 1 2 3 4 आणि 5 झाले. हे ध्रुव त्याला इकडे तर अशा प्रकारे छान आरती झाली. मी पण फर्स्ट टाईमच हे पाहिलं, कारण मी कधी गुरुवार वगैरे केले नाही मार्गशीर्षमधले. तर नक्कीच मी नेक्स्ट इयर मी नक्कीच हे करणार, कारण आता माझं बाळ लहान आहे, त्यामुळे मला ह्या गोष्टी करायला जमल्या नाही. तर असा हा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला आहे का, नक्की कमेंट करून सांगा. आरती झाली आणि मस्त आरती घेतली आणि समर्थालाही दिली. समर्थाला ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात. तुम्हालाही हा ब्लॉग आवडला का, नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. नवनवीन ब्लॉगसाठी स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड. बाय.